मित्र हो, मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांनी माहिती विचारली होती. ज्ञानेश्वर जयसिंग थांबले आणि त्यांनी थांबल्यानंतर या मुलाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि थोडा वेळ कसला तरी विचार केला आणि सगळ्यांना उद्देशून त्यांनी काय म्हटलं आहे, या पोराचं यश तुमच्या सगळ्यांच्या यशापेक्षा वेगळं तर आहेच, पण महत्त्वाचं आहे. आणि मग का महत्त्वाचं होतं मग याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक वगैरे केलं आहे. कॉन्व्हेंटचं शिक्षण करू द्यावं की सगळ्यांना म्हणजे मग ते विचारात पडलेत की कॉन्व्हेंट आहे, कोणी जीससमध्ये शिकलं आहे, कोणी स्टिफन्समध्ये शिकलं आहे. मग इथल्या मुलांना कुठलं शिक्षण द्यावं ती मुलं इकडे येते. म्हणजे खेडेगावातनं मराठी शाळेला मराठी माध्यमातून आलेला मुलगा इथं विदेशी सचिव होतोय याचा अभिमान त्यांना वाटला आणि त्यांनी त्याच्याबद्दलच कमालीचं त्यांना कमालीचे प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर राहिले आहेत. मग इंग्रजी माध्यम का आणि कशासाठी हे मला अजून कळालं नाही. शिक्षणाने त्याची उद्दिष्ट ठरवणं फार आवश्यक आहे आणि महत्त्वाचं आहे. 80% जनता ज्या खेड्यामध्ये आहे त्यातले प्रतिनिधित्व कसं काय. आज तुम्हाला सांगतो की इंग्रजीचा मी मराठीचा असलो तरी इंग्रजीचा मला तोकडं नाही, कारण 12वीला मी इंग्रजीला नंबरात आलेला विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगेन की इंग्रजीचं वावडं नसावं, कारण त्याचं तेही कळालं पाहिजे. पण इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी सक्तीचा नसल्यामुळं त्यांना मराठीकडे काय येत नाही. तू कुठं चालायस? मी स्कूलला चाललो. स्कूल आणि सगळं ते इंग्रजीमधले शब्द वापरतात. त्यांना मराठीमधले शब्द वापरताच येत नाहीत. आणि त्यामुळं परत शासनाला मराठी विषय इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये सक्तीचा करणं भाग पडला. आता 10वीपर्यंत मराठी विषय सक्तीच आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं, हे तुम्हाला माहीत असावं. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 80% जनता खेड्यात राहते आणि मग खेड्यातले प्रतिनिधी प्रशासनात कसे येतील, जे शिक्षणाच्या बहुसंख्यापर्यंत पोचवत नाहीत ते शिक्षण कसले. या मुलाचं यश मला वेगळं वाटलं ते एवढ्यासाठीच की हा गावात वाढला, शिक्षण तिथंच शिकला, शेजारच्या शहरात मराठीतून शिक्षण पूर्ण केलं, हा इथंपर्यंत आला कसा याचं मला आश्चर्य वाटलं. ज्ञानीजी स्वतःशीच बोलत राहिले होते. तर तुम्हाला या सगळ्या असं म्हटले, त्यांनी कौतुक केलं या लेखकांचं आणि ते निघून गेले. त्यानंतर मुघल गार्डनबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की मुघल गार्डन फार वेगळ्या पद्धतीचं आहे. मग या ठिकाणी खरंच राष्ट्रपती म्हणतात त्याप्रमाणे केवळ माझ्या खेड्यातल्याच भावा बहिणींना शिक्षण मिळेल, कधी ज्ञानगगीत पाहून होऊन सगळे स्वतःचा अधिकार मागतील. तर या सगळ्या मग त्यांनी त्यांच्या गावातल्या हनुमा, पाटाचा सुभाष, मांगाचा रावसा, मोहन सगळे डोळ्यासमोर आलेत की यांचेच हे मित्र, पण त्यांना शिक्षण मिळालं नाही, ते मोठे होऊ शकले नाहीत. का तर परिस्थिती आडवी येते, हे त्यांनी इथं सांगितलेत. आणि समाधान त्यांना एवढं वाटलं की त्यांचं तोंड भरून कौतुक. सगळा विषय हा ज्ञानेश्वर मुळेंच्यावर झालेला होता आणि त्यांनी ज्ञानेश्वर मुळेंनी सांगितले की मला त्या दिवशी शांत झोप लागली. कारण कसं असतं माहिती आहे काय की तुमच्याबद्दलचं काही कौतुक वगैरे झालं की लोकांना ते चांगलंच वाटत असतं आणि त्याबद्दल त्यांनी हे केलं आहे. ते सगळे दिवस न कळत मनातून डोकावत राहिले. आणि बालपणीचे दिवस मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, बालपणीचा काळ सुखाचा, तसं यांना झालेलं आहे. सगळ्यात जादू भरले गावातले दिवस. आणि मग कसं कसं यशस्वी मॅट्रिक वगैरे झाले हे त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी गावाचं वर्णन केलं आणि गावातल्या एकच महत्त्वाची गोष्ट गावातली सांगतो की एक पिंपळ होता आणि तो गावात कुठे उभा राहिला तर दिसायचा. तो पिंपळ तोडला, त्यांचं दुःख त्यांना वाटलं. 100-150 वर्षाचा तो पिंपळ असावा आणि तो तोडलेल्याचं त्यांना मग अस्वस्थ वाटलं. त्याने सांगितलं की मला करमलं नाही, झोप आलं नाही वगैरे वगैरे सांगितलं. कारण या पिंपळामध्ये अनेक गोष्टी त्यांच्या लपलेल्या होत्या की सावली मिळत होती, गावाचा आदर्श होता, पण ते नाईलाजानं ज्या माणसाच्या जागेत होतं त्या माणसाला ट्रॅक्टर ट्रॉली लावायला किंवा वाहनं लावायला अडचण होत होती, म्हणून तो पिंपळ तोडलेला होता. आणि म्हणून त्याबद्दल त्याने थोडंसं सांगितलं आहे. परत जर आपण तो पिंपळ तोडला गेला त्यानंतर ते म्हणतात की मी त्यावेळेस झाड का तोडलं हे विचारत नव्हते. नाहीतर मग आजच्या काळात कोणीतरी त्याच्यावरती तक्रार नोंदवली असती ह्याच्यात वन खात्यामध्ये.
पण असं काय झालेलं नाही. पुढं त्यांनी सांगितलं की एक आहे की विकास आणि पर्यावरणाचा संघर्षात तो पहिला क्षण होता, तो मात्र मोठा झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आता सकाळच्या एका व्याख्यानामध्ये की घटनेमध्ये सांगितलेलं जे पर्यावरण आहे ते पर्यावरण त्याच्या अंमलबजावणीत तंतोतंत होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे त्या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीचा त्यांनी उहापोह केला आहे. आज जे काही संविधान बदलायला निघालेले आहेत केवळ एका द्वेषापोटी तो उच्चार होतोय. बाकी सगळं चाललेलं आहे हे संविधानानुसार चाललं आहे. एवढे तुमचे धर्म मोठे आहेत, एवढ्या धर्म पंचायती आहेत, जात पंचायती आहेत, पण शेवटी यावं लागतं ते संविधानाकडेच यावं लागतं. हे मित्र लक्षात घ्या. आणि म्हणून संविधानामध्ये पर्यावरणाबद्दल लिहिलेलं जे आहे त्या पर्यावरणाबद्दल लिहिलेलं आहे म्हणून तर आज लोक जागृत झाले आहेत. तुमच्या शेजाऱ्याने झाड तोडायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. तुम्हाला जर ते उलट बोलला तर लगेच तुम्ही वन विभाग किंवा पोलीस स्टेशनला जर कळवलं तर त्याला शिक्षा होऊ शकते, अटक होऊ शकते. इतके कडक कायदे आहेत, पण ते संविधानाचे कायदे बाजूला काढले नव्हते. लोक जसे बहुजन समाज जसा सुशिक्षित व्हायला लागला तसं बहुजनाला काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गावात जैन, मराठा, लिंगायत, महारमांग, चांभार अशी लोकांची वस्ती होती. लिंगायतांच्याकडे शेती होती, जैनांच्याकडे शेती होती, महारांच्याकडे सुद्धा शेती होती आणि मांग आणि चांभार जे आहेत यांच्याकडे शेती नव्हती असं म्हटलं आहे. तर त्यांच्याकडे कला होत्या आणि महाराकडे कुठली कला नव्हती हे ते सांगतात. गावात कानडी भाषा लोक बोलायचे आणि त्यामुळं लेखकांना कानडी यायची नाही म्हणून ते महारामांगांच्या मुलांमध्ये जास्त मिसळायचे. कारण महारामांगांची आणि ही शिंपी समाजाची भाषा मराठीच होती. त्यामुळं ते लेखक सांगतात की मला या महारामांगांच्या मुलामध्ये राहणं किंवा त्यांच्यामध्ये वावरणं मला आवडायचं. मग ती कुणाकुणाची घरं होती, मांगुरे, हसुरे, बडबडे, डुणूक ही सगळी जैनांची घरं होती. तर पाठीमागच्या बाजूला कोळेकरांचा वाडा, हे मराठी बोलणारे खेळाला समोर जसे अंगण तसं पाठीमाग त्यांनी काही गोष्टींचं गावातलं वर्णन केलं आहे. आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या भावाबरोबर भास्करदादाच्या वर्गात एका बाजूला जाऊन बसायचे. सगळे चौथीलाच होते आणि मग मास्तरनी परीक्षा घेतली नाही त्यामुळं ते पहिलीत काय झालं की पुन्हा ते दाखल झाले ते त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी शाळेचं गुणगान, शाळेचे शिक्षक गुरुजी मुंगळे गुरुजीपासून त्यांनी सुरुवात केली आहे. तर असे काही गुरुजी होते, संतराम कांबळे गुरुजी होते. परत थोडं त्या प्रत्येक पहिली, दुसरी, तिसरीत संतराम गुरुजी आहेत. दुसरीत आल्यानंतर धुमाळे गुरुजी आहेत. असे सगळे त्यांनी सांगितलं होतं. आणि मग त्यांच्या त्या शिक्षकांचं वर्णन वगैरे सांगितलं आहे. ते काय नाही, कांबळे गुरुजी, संतराम कांबळे गुरुजी शाळेत कसे वर्तन करायचे ते सांगितलं आहे. मोडके नावाचे गुरुजी होते ते कसे होते. तर त्यानंतर वैद्य गुरुजी होते. तर त्या काळात माराला कंटाळून काही मुलांनी शाळा सोडल्या. मी माझ्या गावात ही माझ्यापेक्षा मोठ्या मंडळींनी शाळा सोडली. तिथं रोळ्या असायचा, तो रोळ्या अशा ह्याच्यावरती मारायचे. ते असे मारणं त्यावेळेला होतं. आईवडिलांनी विचारायला जायचं नाही. हा प्रघात होता त्यावेळी. आज तुम्हाला सांगितलं आहे की जरा काय झालं तर लगेच मी खायला घालतो, मी आमकं करतो आणि आमकं झालं तमकं झालं म्हणून विचारायला जाणारे आईवडील आहेत. तसं गुणग्राहकता ही त्या शिक्षकाकडे होती. आणि मग ते खेळ वगैरे शाळेत कसे चालायचे तेही त्याने सांगितलं आहे. आणि परत काही गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघूया. बरंचसं काही तुम्हाला या निमित्तानं मला सांगता येईल.